तुकाराम महाराजांनी लिहिलेली वाक्य आहेत ती अनुभवातून लिहिलेली आहेत. अनुभवे आले अंगा ते या जगा. आता जी क्रिया करतो ती मजा वाटेल. लोकांना फसून पैसे पण मागता येतील, पण पुढे पुढे हिशोब ठेवणार जो आहे, जे लोकांना आपण सांगतो की नाही, अरे काळ कळत बैसला असे लेखा गा, राम राम स्मरा. हे जर आम्ही लोकांना सांगतो आहोत, स्वतःमध्ये त्याचा प्रकाश असावा. अनुभव सांगण्याकरता स्वतःला अनुभव पाहिजे. मला हे सांगा, विंचू जर उतरवायचा असेल तर काय कुणाला अनुभव पाहिजे? समजा एखाद्याला विंचू चावला, चावू नाही कुणाला पण चावला, तर त्याचा उतरवण्याचा अनुभव कुणाला पाहिजे? मालकऱ्याला, आलेल्या माणसाला. बरोबर आहे. कुणाला पाहिजे? ज्याला त्याचा अनुभव आहे त्याला. आमच्या गावात असंच झाला. तिकडं खलाटीमध्ये कोणातरी विंचू चावला. एवढा मोठा विंचू, किती एवढा मोठा विंचू. एवढा मोठा विंचू म्हणजे कोण असेल? अगदी बरोबर. कोण बोला? बरोबर आहे. तो त्याला शेनकाईमध्ये विंचू चावला. विंचू नाचायला लोक बघायला लागली त्याच्याकडे नक्की झाला काय याला. पण तो काय चावला तो त्याला तरी काय माहिती, पण चावला एवढा नक्की. मग शहाणी माणसं होते ते म्हणाले, अरे बघत काय बसला, त्या शिदू तात्याकडे जा, त्याला म्हणावं विंचू चावलाय लवकर ये. त्याचा बोलवायला एक माणूस गेला. आता ते गणपती करत होते, घडली का का ते गणपती करत होते. हा गेला धावत, तात्या तात्या लवकर चला, गण्याला विंचू चावलाय. अरे आलो रे. ज्याला माहिती असते ना तो काही एवढं काही करत नाही. अरे आलो रे, तू कशाला चिंता करतो? आलो ना. नाही नाही लवकर चला, गण्याला विंचू चावलाय. अरे आलो ना. आले बाहेर आले, नंतर हातपाय पुसून तोंड बिन पुसून, लवकर चला गण्याला त्यामुळे विंचू चावलाय. अरे आलो रे, कशाला काही करतो तो? असा बोलत बोलत फाट दिशे मुस्काडत वाढली. कुणाच्या मारली? जो समोर सांगायला आला त्याच्या. तरी पण तो बोलतोय, लवकर चला गण्याला इथं चावलाय. अरे उतरला जा. कधी उतरला? इकडं मुस्काडात मारलं, तिकडं. आता असाच का उतरला? साधना तशी म्हणून तो गुण तिकडं तसा पडला. आता याच्या पुढे कुणाला तरी विंचू चावला आणि तुमच्या ती सांगाची जर पाळी आली जा, पण दोन हातला शिदू तात्या गण्याला विंचू चावलाय, तुला जमला तर ये, मी चाललो. विंचू उतरवणार जो आहे त्याला त्याचा अनुभव असावा, मंत्र सिद्धी त्याच्याकडे असावी. येरा गबाळ्याचे काम. विंचूचा मंत्र मला माहिती आहे, पण आपण किती फुका मारले तरी काय त्याचा फायदा? मला काय सांगायचं आहे, रात्रंदिवस कथा कीर्तन करून जर स्वतःला शांती मिळत जर नसेल, कंट्रोल तर होत नसेल, एखादं संकट आलेलं आहे आणि त्याचा कंट्रोल होत नसेल आणि दुसऱ्याचं सहाय्य घ्यावं लागत असेल, तर तुम्ही समजून चला साधना अपरिपक्व आहे, म्हणजे साधना अजून झालेली नाही. त्याकरता काय करावं लागेल? प्राण गेला तरी चालेल, साधना सोडू नये. संकट तो येणारच आहे. विडोबार कुमार अभिशाने अभिलाषेने कोणतेही संकट दूर होत नाही. मी जाता आता तुम्हाला पुन्हा सांगेन, मी विषय सोडलेले नाही, परीक्षेचे सोडलेले नाही, फक्त मला हे सांगायचं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येणारच आहेत. इथे असं कोण नाही की त्याच्या पाठीमागे संकट नाही. पैशाने जरी तो श्रीमंत जरी असेल तरी कुठेतरी दुःखाची चणचण त्याच्या शरीरामध्ये कुठेतरी असेलच, आणि दुःख नाही असा माणूस नाही. पण याचा अर्थ असा नाही, दुःख माणसाला स्वतःचं अस्तित्व विसरून देत नाही. सुखामध्ये माणसाला देवाची आठवण होत नाही. सुखामध्ये माणसाला देवाची आठवण होत नाही, आणि दुःखामध्ये माणसाला देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मग दुःखामध्ये जर आठवण जर देवाची होत असेल तर सुखामध्ये करायला काय हरकत आहे? भजन करावं, कीर्तन करावं, काय वाटेल ते करावं. जी साधना देवाची योग्य वाटेल ती करावी. कशा करता? देव सच्चिद आणि आनंद आहे, त्याचा आनंद आपल्याला मिळावा. आपण नेहमी सुखात असावे, कारण सुखात आहोत ना तर दृढ सुखात असावे. एवढ्या करता देवाचं रोज भजन करावं. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन